पतंगराव कदम यांच्या निधनामुळे आम्ही पोरकी झालो आहोत आणि आमचा प्रामाणिक मित्र गमावला अशी प्रतिक्रिया पतंगराव कदम यांचे शाळेतील मित्र गणेश आबदार यांनी व्यक्त केली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। पतंगराव कदम ज्या शाळेत शिकले त्या शाळेतील मित्र आपल्याकडे आहेत, आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याशी बोलूयात की किती मोठी हानी झालेली आहे आणि आपल्या मित्र गमावल्याची जे दुःख आहे ते किती मोठं आहे। आबदार मला सांगा, तुम्ही ज्या शाळेत होता त्या शाळेत पतंगराव कदम सर शिकत होते, काय सांगाल? तुमचा आज मित्र गमावलेला, आमचा आधारवड उन्मळून पडला, आमचा कल्पवृक्ष गावाचा उखडून पडला। आम्ही पोरके झालेलो आहोत, पुरं गाव आमचं दुःख सागरात बुडालेलं आहे। आमच्या दुःखाचं वर्णन करणं शब्दामध्ये अतिशय अवघड झालेलं। आमचं गाव आदिवासी पाड्यासारखं होतं। साहेब ज्या वेळेला होते, साहेबांनी सगळी गरिबी स्वतः भोगलेली आहे आणि ह्या सगळ्या गावाची बघितलेली आहे। अतिशय खडतर अशी स्थिती आमच्या गावची होती। आषाढ श्रावणामध्ये 70-80% लोकांना अन्न मिळत नव्हतं, पण सुदैवानं साहेब या गावातून शिक्षणासाठी बाहेर पडले, मोठे झाले, एसटी महामंडळावर गेले आणि या घरातल्या या गावातल्या 18 ते 30 वयोगटातला एकही माणूस साहेबांनी रिकामा ठेवला नाही। गुरं राखणारी पोरंसुद्धा जी अंगठी उठवत होती ती पोरंसुद्धा बोलवून घेतले आणि एसटी महामंडळामध्ये लावले। त्यापासून आमचं पुरं गाव सुखानं 2-2 घास प्रत्येक घर खायला लागलं, अशा प्रकारची अवस्था होती। साहेबांना आम्ही आयुष्यभर विसरू शकत नाही। आमच्यावर जो दुःखाचा प्रसंग इतका मोठा आलेला आहे की तो प्रत्यक्ष परमेश्वरानं दूर करायचं ठरवलं तरी सुद्धा अवघड परिस्थिती आहे असं आम्हाला वाटतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट मिथुन राज्यकर, प्रताप नाईक, झी मीडिया, सोनसळ, सांगली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।